वयाच्या 60 नंतर प्रत्येकाला म्हातारपणाची चाहूल लागते. मग पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत तुमच्या नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम वाढू लागतो. त्यामध्ये कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, पाठदुखी, तुमची मनकादुखी यामध्ये काही ना काही दुखण्याचा प्रॉब्लेम सुरू होत असतो. सकाळी झोपेतून उठायचं जरी तुम्हाला म्हटलं तर अंगामध्ये अशक्तपणा, कमजोरी वाटू लागते. अगदी 2 पावलं जरी सकाळी उठून झोपेतून चालायचं म्हटलं तर ताकद शरीरामध्ये अजिबात उरत नाही. असा प्रॉब्लेम 99% वयस्कर लोकांमध्ये या ठिकाणी जाणवतच असतो. मग लोक यावर काय करतात? दवाखाना करतात, वेगवेगळे औषध घेतात, परंतु यावरती तात्पुरता फरक तुम्हाला कमी होतो. त्यानंतर 15-20 दिवसानंतर आणि पहिला जशा प्रकारे तुम्हाला दुखणं होतं तशा प्रकारे परत ते चालू होतं. आज आमच्या आजोबांचं वय सध्याला 70 वर्ष या ठिकाणी पार झालंय. आजोबांना वेगवेगळी दवाखाना केली, औषधं भरपूर घेतली, भरपूर पैसे डॉक्टरांना घातले, तरी सुद्धा हे प्रॉब्लेम या ठिकाणी आता दूर होत नव्हते. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे आजोबांचा नसा दुखण्याचा प्रॉब्लेम. त्यांनी यामध्ये त्यांची कंबर दुखत असेल, तसेच गुडघेदुखी, पाठदुखी असेल, हे सर्व प्रॉब्लेम आजोबांच्या अंगामध्ये घर करून बसले होते. दररोज आजोबा त्रासत होते. यावरती आमच्या एका जवळच्या मित्रानं सोलापूर जिल्ह्यातील एका जुन्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा नंबर दिला, जे सध्याला 90 वर्ष त्यांचं पार झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे औषध देतात तर ते पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीनं औषध देतात. त्यामुळे यासाठी खर्च अजिबात येणार नाही. जर तुम्ही आयुर्वेदिक पदार्थ या ठिकाणी आता घेतले, खाल्ले, तर तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये 100% शरीरामधील पायापासून ते नखापर्यंत, डोक्यापर्यंत म्हणजेच पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत जेवढ्या पण काही नसा तुमच्या या ठिकाणी आता दुखण्याचा प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत आहे, तो 100% बरा होणार आहे. आजोबांना 1 रुपया सुद्धा खर्च न करता 5 आयुर्वेदिक पदार्थ या आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता दिली आणि ते एका विशिष्ट टायमिंगला या ठिकाणी बारीक करून खाल्ली आणि नंतर आजोबा सर्व नसा दुखायच्या बंद झाल्या. अगदी 20 वर्षाचं पोरगं जसं एकदम ठणठणीत असतं तशा प्रकारची ताकद आली. कदाचित यावर तुमचा विश्वास बसत नसेल, परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांनी जे सध्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतात त्यांनी जे पदार्थ खायला सांगितले ते आता तुमच्या घरामध्ये कुठेही या ठिकाणी मिळून जातात. ते खाल्ल्यानंतर 100% सर्व आजार या ठिकाणी आता बरे झाले. आता तुम्ही म्हणाल की हे पदार्थ कुठे मिळतात, कुठून आणायचं? तर अजिबात घाबरू नका. हे पदार्थ तुमच्या घराच्या आसपासच आहेत. परंतु या पदार्थाबद्दल तुम्हाला कोणी सुद्धा आजपर्यंत सांगितलेलं नाही. त्यामुळे तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या आजपर्यंत झिजवत आहात आणि पैसे विनाकारण तुम्ही घालवत आहात. आज मी तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील 90 वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेले असे 5 पदार्थ या ठिकाणी खायचे आहेत. ते जर तुम्ही व्यवस्थित विशिष्ट टायमिंगला जर फक्त 3च दिवस खाल्लं तर तुमच्या नसांमधील जे काही दुखणं आहे ते 100% आता बरं होणार आहे. जसं की यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, चक्कर येत असेल, अशक्तपणा असेल, या सर्व आजारांवर हे पदार्थ आता काम करणार आहेत. त्यामुळे हे पदार्थ कोणते आहेत, कशा पद्धतीनं खायचे आहे, यासाठी फक्त तुम्ही 2 मिनिटे आता वेळ देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वयवर्ष 60 असणाऱ्या लोकांनी सकाळी उठून हे पदार्थ विशिष्ट टायमिंगला खायचे. आयुर्वेदिक डॉक्टरांनी आतापर्यंत हे पदार्थ कोणाला सुद्धा सांगितले नव्हते. ते तुम्हाला नवीन पदार्थ असणार आहेत. हे पदार्थ सांगणार, जर तुम्ही ते व्यवस्थित फक्त 3 दिवस पदार्थ खाल्ले तर तुम्हाला इथून कधीही पुढे आजारी पडणार नाही. 100% आयुर्वेदिक डॉक्टरांनी गॅरंटी दिली आहे. 250 पेक्षा जास्त आजार यामुळे आता बरे होणार आहे. तुम्हाला बीपी शुगरचा त्रास असेल, झटक्यात कमी होणार आहे. जर हे पदार्थ व्यवस्थित 1 महिना हे खाल्ले तर तुमच्या बीपी शुगरच्या गोळ्या देखील आता या ठिकाणी बऱ्या होणार आहेत. वयाच्या 60 नंतर शरीरात अनेक वेगवेगळे बदल होऊ लागतात. काहींना सांधेदुखी, गुडघेदुखी, तीव्र वेदना जाणवतात. काही ठिकाणी या ठिकाणी आता कंबर दुखत असते. काहींची हाडं एकदम कुमकुवत होतात, जणू काही ताकदच हाडामध्ये राहत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. शरीरामध्ये आता एक वेगळीच कमजोरी चिटकून बसते. पायात ताकद राहत नाही, नसा दबून गेल्यासारख्या वाटतात आणि रोजच्या साध्या हालचाली या ठिकाणी नको वाटत असतात. उठताना बसताना त्रास होत असतो. अशा वेळी आपण काय करतो? लगेच दवाखान्याचा रस्ता धरतो. तिथं ती महागडी दवाखान्यातून औषधं घेतो आणि त्याचा परिणाम फक्त काही दिवसांपुरताच टिकतो. 2 दिवस हलकं वाटतं, पण 3ऱ्या दिवशी पुन्हा तीच वेदना, तीच कमजोरी शरीरात या ठिकाणी दबून बसते. आजार जणू अंगाशी चिटकूनच बसलेला आहे असं वाटतं आणि तो आजार सुटायलाच तयार नसतात. पण या सर्व समस्यांवर एक वेगळा नैसर्गिक उपाय या ठिकाणी सांगितलाय, तोही आयुर्वेदिक पद्धतीनं पूर्णपणे घरगुती उपाय या ठिकाणी असणार आहे.
तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील एका अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला आहे. म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर हे वयाच्या 90व्या वर्षापर्यंत स्वतः त्यांची ऊर्जा आणि शरीरातील ताकद पाहून कुणीही त्यांचं खरं वय या ठिकाणी ओळखू शकणार नाही. त्यांची कंबर अजिबात त्या ठिकाणी दुखत नाही, गुडघेदुखीचा त्रास नाही, सांधे ठणठणीत आहेत, पायात ताकद भरपूर आहे, शरीरात आजपर्यंत एकही मोठा आजार घर करून बसलेला नाही. जेव्हा मी त्यांना विचारलं की आजोबांना सुद्धा भरपूर आजार आहे, तुम्ही या ठिकाणी काय करता, तर तुमचं वय 90 असून कसे काय तंदुरुस्त आहात, तेव्हा त्यांनी या ठिकाणी उत्तर दिलंय, मी कोणतंही महागडी औषधं घेत नाही, हा एक साधा उपाय दररोज करतो. त्यांनी सांगितलेला हा उपाय इतका सोपा आहे की त्यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी खर्च करावा लागणार नाही. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता याचा जो परिणाम आहे तो इतका प्रभावी आहे की तुमच्या शरीरात वर्षानुवर्ष साचून बसलेली कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल, नसा दबत असतील, पायात त्या ठिकाणी ताकद नसल्याचा प्रॉब्लेम असेल, सततची कमजोरी, चक्कर येणं वाटत असेल, सर्व आजार या ठिकाणी आता पूर्णपणे 3 दिवसाच्या आत नाहीसे होणार आहेत. आता वेळ आहे त्या ठिकाणी लपलेल्या वेदना बाहेर काढण्याची, शरीर पुन्हा एकदा तरतरीत, मजबूत आणि उत्साही बनवण्याची. सोलापूर जिल्ह्यामधील आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला हा जादुई उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणात केला तर तुम्ही फक्त 2च दिवसात फरक जाणवणार. 5 दिवसानंतर तुमचं शरीर तुम्हाला हलकं वाटेल, सक्षम वाटेल. कंबरदुखी, गुडघेदुखी, पायातील अशक्तपणा, चक्कर मारणे, सांधेदुखी हे शब्दही तुम्हाला या ठिकाणी जुने वाटू लागतील. मनात सुद्धा येणार नाही. आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला एक वेगळं समाधान मिळणार आहे. त्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी आता सर्व कामं बाजूला सोडा आणि अत्यंत लक्ष देऊन बारकाईनं जेणेकरून बघा, तुम्हाला सर्व उपाय या ठिकाणी व्यवस्थित ऐकायला मिळतील. आणि डॉक्टरांनी सांगितलेला एक उपाय जो असा आहे तो केवळ परिणाम करणार नाही तर पूर्णपणे घरगुती आणि नैसर्गिक आहे. विशेष म्हणजे या उपायातील आता तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च लागणार नाही. आजकाल आपण पाहतो की जर आपण बाहेर थोड्याशा वेदना झाल्या तर दवाखान्यात गेलो तर तुम्हाला डॉक्टर अंगावर एक जरी नजर टाकली, जर हात लावायचं म्हणला तरी 500 रुपयाची नोट या ठिकाणी लगेच घेतो. पण तुम्हाला तर माहित आहे या ठिकाणी एवढंच सगळं करून काय होतं, काही दिवस गुडघेदुखी थोडी कमी होते, कंबरदुखी सैल होते, पण काही दिवसांनी तुम्हाला परत त्याच वेदना परत येतात. त्यामुळे औषध फक्त वेदना दडवतात. परंतु आता आयुर्वेदिक उपाय जर तुम्ही केले तर 100% उपाय तुम्हाला त्या ठिकाणी आता कामाला येणार आहे. दवाखान्यातील जास्त औषधं खाल्ल्यामुळे शरीरात या ठिकाणी मोठा परिणाम होऊ शकतो. सततच्या गोळ्या आणि इंजेक्शनमुळे शरीरातील हाडे कमजोर होतात, मेंदूंवर परिणाम होतो आणि शरीर नैसर्गिकरित्या बरे होण्याची क्षमता कमी करते. म्हणूनच सगळं त्या ठिकाणी आता तुम्हाला माहीत असून पण जास्त औषध घेणं, शरीरामध्ये गोळ्या त्या ठिकाणी गिळणं हानिकारक आहे, हे लक्षात ठेवा. यामुळे डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये धावपळ करण्याऐवजी आपल्या घरातच उपलब्ध असणाऱ्या आयुर्वेदिक उपायांनी तुमच्या शरीराला पुन्हा नैसर्गिक तंदुरुस्ती देणं हेच योग्य असणार आहे. 90 वर्षाच्या डॉक्टरांनी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेल्या अशा काही आता प्राचीन उपचार पद्धतीचा उपाय तुम्हाला सांगितलाय. ते तुमचं शरीर एक मंदिर आहे, ज्याचं रक्षण औषधानं नाही तर निसर्गानं करावं लागतं. यामुळे त्यांनी सांगितलेला हा उपाय पूर्णपणे घरगुती आहे. यात वापरले जाणारे साहित्य आपल्या घरामध्येच आता आहेत. ते म्हणजे योग्य पद्धतीनं वापरले तर औषधं या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला कामाला येणार आहेत. अन्यथा त्याचा शरीरावर चुकीचा परिणाम देखील होऊ शकतो. तुमचं वय 60च्या वरती असेल आणि तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला 60 नंतर अशक्तपणा जास्त येत असेल, कारण याचं वयापासून उतार वयाचा प्रारंभ होतो. यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असे आयुर्वेदिक पदार्थ सांगणार आहे जी दररोज खाल्ली तर इथून पुढे दवाखान्याची पायरी चढण्याची गरजच लागणार नाही. त्यामुळे तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे पदार्थ इथून पुढे दररोज एका ठराविक टायमिंगला खायचे. 1 रुपया सुद्धा खर्च न करता तुमच्या घरामध्येच या ठिकाणी तुम्हाला सहज पदार्थ मिळून जातात. परंतु या पदार्थांची काहीच माहिती नसल्यामुळं तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या मोजत बसला आहात, सारखं दवाखान्यात जात आहात. आयुर्वेदिक पदार्थ तुम्हाला सांगणारे जे खाल्ल्यानंतर तुमची बीपी, शुगर तर कमी होणारच आहे, परंतु तुम्हाला जो या वयामध्ये अशक्तपणा, थकवा येत असेल, चक्कर येत असेल, ते निघून जाणार आहे. एका सोलापूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी हे पदार्थ या ठिकाणी आता खायला सांगितलेत. कसे खायचे ते 4 ते 5 पदार्थ खायला जायचे आहेत ते या ठिकाणी सांगायला आता सुरुवात करते. सर्वांनी इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष द्या, जे तुम्हाला या ठिकाणी कुठेही घरामध्ये मिळतात. यामधील पदार्थ आहे तो व्यवस्थित ऐकून जर तुम्ही खाल्ला तर तुमचे 100% आजार बरे होणार आहेत. यामधील पहिला पदार्थ सर्वांनी लक्षात ठेवा, काळा हुलगा. आता काळा हुलगा हे तुम्हाला अखंड काळा हुलगा या ठिकाणी घ्यायचा आहे.
याचं माडगं सुद्धा आता खेडेगावामध्ये करून खाल्लं जातं. यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं फायबर असतं, त्यामुळे हे पचन आता तुमचा सुधारतं. मेटाबॉलिझम म्हणजेच पचन क्षमता बूस्ट होते. शरीरात गॅस आणि पचनासंबंधी जे काही आजार दडलेले आहेत ते बरे होतात. त्यातल्या त्यात आता जर तुम्ही आता हे काळं हुलगं जर एक विशिष्ट पद्धतीनं खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये कमजोरी असेल, पायांच्या नसापासून डोक्यापर्यंत काही दुखण्याचा प्रॉब्लेम असेल तर तो 100% बरा होणार आहे. आता तुम्हाला काळं हुलगं जे काळं आहे तर हे कसंच खाऊन चालणार नाही. यासोबत अजून काही पदार्थ तुम्हाला सांगणार आहे. हे मिक्स केलं तर याचा फायदा होणार आहे. 2 मिनिटं आता इथून पुढे लक्ष देऊन तुम्ही आता बघायचं आहे, कारण दुसऱ्या गोष्टी 2 हा जो फॉर्म्युला आहे तर तुम्ही घेतला नाही तर या ठिकाणी काही फायदा होणार नाही. त्यामुळे पहिला पदार्थ सांगितलाय काळा हुलगा. हुलग्याला जर तुम्ही गोड माडं आणून जर खाल्ला तर तुमचं सर्वात पहिल्यांदा प्रॉब्लेम या ठिकाणी दूर होणार आहे. ते म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी वय वाढण्याचा, केस पांढरे होण्याचा, चेहऱ्यावर सुरकुतण्याचा प्रॉब्लेम असेल तर यामुळे तुमचं वृद्धत्व जे आहे ते दूर होतं, वजन कमी होतं. रक्तामध्ये असणारी साखरेची पातळी या हुलग्यामुळे कमी करण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्याच्या संदर्भात आजार या ठिकाणी बरे होतात. चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं. आता एकत्र कसं करायचं? तत्पूर्वी दुसरा पदार्थ सांगणार आहे. सगळं मिसळून तुम्हाला मूठभर खायचंय. सगळ्यात महत्त्वाचं ठराविक टायमिंगला खायचंय. जर टायमिंग चुकलं तर ते पदार्थ पचणार नाही, याचा फायदा होणार नाही. जास्त आजार बरे होणार या ठिकाणी आहेत ते म्हणजे नसा दबण्याचा प्रॉब्लेम असेल, अशक्तपणा, कंबरदुखी, गुडघेदुखी, चक्कर येणे, आजार जबरदस्तीने आता या पदार्थांमुळे बरे होणार आहेत. दुसरा पदार्थ या ठिकाणी आहे तो म्हणजे मका. मकाचे दाणे एक विशिष्ट पद्धतीनं खायचे. आता मकाच्या दाण्यामध्ये फायबर, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स हे भरपूर प्रमाणात असतात. कॅल्शियम जबरदस्त वाढतं. हे भिजवून याला मोड आल्यानंतर खायचंय, पण एकत्र करण्याची पद्धत फार वेगळी आहे. यामध्ये आयरन, फॉस्फरस या ठिकाणी मिळतंच, ज्यामुळं रक्तात हिमोग्लोबिन वाढतं. सुस्ती, शरीरातील थकवा निघून जाते. तुम्ही कायम एनर्जेटिक त्या ठिकाणी राहू शकता, ऊर्जायुक्त राहू शकता. दिवसभर एक वेगवेगळी तुमच्या शरीरामध्ये स्फूर्ती राहते, फ्रेशनेस येतो. रक्तामध्ये वाढलेली शुगर देखील कंट्रोल करते. मोड आलेले मकाचे दाणे शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा वाढली असेल तर ती देखील जबरदस्तीने या ठिकाणी आता कमी करत असते. पुढचा पदार्थ आहे, डायबेटिक पेशंट असेल तर तो या ठिकाणी आता जबरदस्त बरा होतो. तो पदार्थ एक फळ आहे. तुम्हाला कुठेही 510 रुपयात मिळून जातं. 5 ते 10 रुपये. म्हणजे आता पेरू, तुम्ही म्हणाल की पेरू आता कुठून आणला, तर लक्षात ठेवा, पहिला पदार्थ सांगितला काळा हुलगा, दुसरा पदार्थ सांगितला मकाचे दाणे, तिसरा पदार्थ तुम्हाला एक देशी पेरू. याचं मिक्सिंग करण्याची पद्धत वेगळी आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, रात्री 10 वाजताना थोडेसे मूठभर काळे हुलगे घ्यायचे, थोडेसे मक्याचे दाणे घ्यायचे आहेत आणि हे तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आणि रात्रभर सकाळी या ठिकाणी तुम्हाला भिजवून ते खाऊ घालायचे. त्यानंतर काय करायचं आहे, सकाळी भिजलेले जे दाणे आहेत ते बाजूला काढायचं. एक कांदा घ्यायचा, एक टोमॅटो घ्यायचा आणि गाजर घ्यायचं, एक काकडी सगळं व्यवस्थित तुम्हाला कट करून घ्यायचं. आणि या ठिकाणी आता तुम्हाला जो कांदा आहे तो पहिल्यांदा तुमच्या पातेल्यामध्ये टाकायचा, व्यवस्थित फ्राय करायचं, थोडंसं चटणी मीठ टाकायचं आणि भिजवलेले काळे हुलगे आणि या ठिकाणी तुम्हाला मक्याचे दाणे सांगितले ते ठिकाणी खायचंय. संपूर्ण मिक्स करायचं आणि व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यावर अर्धा लिंबू फक्त पिळायचे. हे बाहेर काढून तुम्हाला दररोज नाश्त्यासाठी म्हणून खायचंय आणि हे नाश्ता खात असताना याला तोंडी म्हणून चटणी मीठ लावून एक पेरू खायचंय. जर हे तुम्ही दररोज असं खात गेला तर 8 ते 10 दिवसांमध्ये तुमच्या शरीरामध्ये जे काही कॅल्शियम कमी झाले तर ते वाढेल. एकदा का वाढलं तर शरीरामध्ये जी झीज झालेली हाडं आहेत ती भरून येण्यास मदत होईल. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी ताकद गेली ती परत येईल आणि यामुळे शरीरातील सर्व आजार बरे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर अशाच प्रकारचे आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ASA मराठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.